न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी. सिल्लोड तालुका प्रतिनिधी योगेश पालोदकर. आसडीच्या गजानन विद्यालयात लोककलेचा जागर, नशामुक्ती व बालविवाह प्रतिबंधक मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद. फुल्याने जर का शिकवलं नसतं सावित्री माईला, फुल्याने जर का शिकवलं नसतं सावित्री माईला, आजचे दिवस आले. तत्कालीन परिस्थितीमध्ये मुलींनी शाळेत जाऊ नये. चूल यांनी मूल याच्यात बांधलं होतं बाईला, चूल आणि मूल यातच बांधलं होतं बाईला. आरे समाजाची दृष्टी पाहुनी, समाजातली दृष्टी पाहुनी कळवळा याला खोलेला. अन्यायाची चिड आली, अरे अन्यायाची चिड आली, अन्यायाची चिड येऊनी सुधारलं रूढीला, अन्यायाची चिड येऊनी सुधारलं रूढीला. कुठलेच दिवस झाले. सिल्लोड तालुक्यातील आसडी येथील गजानन विद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या नशामुक्ती व बालविवाह प्रतिबंधक अभियान पंधरवाडा अंतर्गत प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात नागेश्वर प्रासादिक नाट्यमंडळ रहमाबाद आणि आत्मानंद लोककला मंच आव्हाना या नामांकित कला पथकांनी आपल्या बहारदार सादरीकरणातून सामाजिक दुष्प्रवृत्तीविरुद्ध जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक अनिल गावांडे आणि जाधव डीडी यांच्या हस्ते शाहीर रत्नाकर जैन, शाहीर बिहारीलाल राजपूत यांचे स्वागत करून करण्यात आले. विद्यालयाचे शिक्षक एम व्ही पाटील सर यांनी या अभियानाचे महत्त्व आणि त्यामागील कायदेशीर तरतुदीची माहिती देत प्रास्ताविक केले. कला पथकांनी भारूड, पोवाडे आणि नाट्यछटांच्या माध्यमातून नशामुक्तीचे गांभीर्य आणि बालविवाहामुळे होणारे कायदेशीर व सामाजिक नुकसान अतिशय प्रभावीपणे मांडले. कलावंतांच्या या सादरीकरणाने उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांनी विशेष दाद दिली. या कार्यक्रमात शाळेचे शिक्षक सुरेश काकडे सर, गणेश अपार सर, संदीप चव्हाण सर, हरिदास खरात, शिवाजी देशमुख सर, अंकुश बनकर सर, भागवत मिरघे, फुले सर, शंकर शेळके यांच्यासह शिक्षकवृंद, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोककलाकारांच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.